नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे गुरुवार व्रत. शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील महान संत होते. त्यांना दत्तावतार मानले जाते. त्यांच्या भक्तांमध्ये आजही प्रचंड श्रद्धा आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आशीर्वाद आजही भक्तांना धैर्य देतो. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि स्वामी समर्थांना अर्पण केलेला मानला जातो. या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत केल्यास मनःशांती, सुखसमृद्धी आणि संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. व्रताची सुरुवात कशी करावी? गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरात स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवावा. त्यांना फुले, अगरबत्ती आणि दीप अर्पण करावे. पूजाविधी: स्वामी समर्थांना हळद कुंकू लावावे. फुले अर्पण करावीत. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 11, 21 किंवा 108 वेळ. स्वामी समर्थांची आरती करावी. व्रतकथा/पारायण: या दिवशी स्वामी समर्थांची कथा किंवा गुरुचरित्र वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. नैवेद्य: गुरुवारी साधा आणि सात्विक नैवेद्य अर्पण करावा, जसे की केळी, दूध, साखर किंवा गोड पदार्थ. काही जण उपवास ठेवतात आणि फक्त फळाहार घेतात. व्रताचे महत्त्व: हे व्रत श्रद्धेने केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. स्वामी समर्थ भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतात. व्रत केल्यानं आत्मविश्वास वाढतो आणि मनाला समाधान मिळते. नियम: व्रत 5, 7 किंवा 11 गुरुवार करावे. खोटे बोलणं, वाईट वर्तन टाळावे. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. समारोप: शेवटी स्वामी समर्थांना प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा. माझे सर्व दुःख दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. निष्कर्ष: श्री स्वामी समर्थ गुरुवार व्रत हे फक्त धार्मिक विधी नसून आत्मिक शांती मिळवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. श्रद्धा आणि विश्वासानं केलेले हे व्रत नक्कीच जीवनात सकारात्मक बदल घडवते. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.